अत्यंत वाईट बातमी आहे ही आणि अचानक झालं आहे. कालची डेव्हलपमेंट आहे. आतापर्यंत तब्येत त्यांची चांगली होती. आता 16 तारखेला पुण्याला लता मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचं भूमिपूजन आहे, त्याला त्या येणार होत्या. 24 एप्रिलला दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, त्याला त्या येणार होत्या. पण अचानकच त्यांना काल हार्टचा त्रास झाला आणि एक दिवसही मिळाला नाही हातात आणि हे नाही. त्यांच्या अनेक वर्षातल्या कौटुंबिक सहवासातल्या अनेक आठवणी आता मनात जाणून येतात. आता सगळ्यात मोठी त्यांच्याविषयीची गोष्ट सांगावीशी वाटेल मला, की त्यांच्याबरोबर असताना आपण आशा भोसले नावाच्या कोणीतरी इतक्या मोठ्या, इतक्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीबरोबर आहोत असं कुणालाच वाटत नाही. त्यांच्या वागण्यामध्ये इतकं साधेपण आणि इतका आत्मीयता भरलेली असायची आजूबाजूच्या लोकांबद्दल. घरच्या नोकरा चाकरांना सुद्धा, घरचे नोकर चाकरे सुद्धा मोकळे असायचे, त्यांचे त्या कौतुक करायचे. त्यांची स्वच्छतेची आवड ही त्यांची दुसरी आठवण म्हणून सांगावीशी वाटते मला, की त्यांना स्वच्छता म्हणजे शिस्त होती. त्यांनी त्या घरी येणार असल्या की सगळ्या घरादाराला ते एक टेन्शन असायचं. 4-5 तास पासून सगळे नोकर चाकर, घरचे सगळे माणसं, सगळ्या वस्तू जिथे कुठे धूळ आहे ते साफ करत असायचे. नाही तर अशा ते स्वतः आल्यावर कुठे धूळ दिसली तर स्वतःच हातात फडके घेऊन पहिले ते साफ करायचे. आणि आपल्याला इतकं लाजीरवाडं व्हायचं ते. दुसरी गोष्ट त्यांची खाण्याची आणि खिलवण्याची आवड, हे तिसरा गुण त्यांचा सांगावा म्हणजे. जेवायला त्या आल्या आणि एखाद्या पदार्थाचं काही आठवण निघाली, त्यांनी ते रेसिपी सांगितली तर लगेच घरात येऊन त्या वस्तू आणायला सांगायच्या आणि त्या करून दाखवायच्या त्या, आणि ते सगळ्यांना खाऊ घालायचं. खाऊ घालणे ही त्यांची अतिशय मोठी आवड होती. आज त्या आपल्यात नाही या त्याच्यावर विश्वासच बसत नाही. माझी त्यांना मनापासून आदरांजली.